तर हाय नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता आता वाजलेले 12:30. 10 वाजल्यापासून बसलोय अभ्यासाला. आता 12:30 वाजलेले. पॉवर बीआयचा अर्धा कोर्स कंप्लीट केलाय. ऑलरेडी आपला कोर्स कंप्लीट झालेला आहे आणि म्हणजे आता प्रॅक्टिस करत होतो. अर्ध्या त्यात व्हिडिओ बघतो 6 तासाचा. तर म्हणजे अर्धा कंप्लीट 3 तासाचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आणि आता इथून म्हणजे आता नवीन सुरुवात केली आपण टॅब्लूची. टॅब्लो आता शिकणार आहोत. म्हणजे टॅब्लो आपण पहिले पण कव्हर केलं होतं. बट थोडं गावी गेलो असल्यामुळे थोडंसं रिव्हिजन करावं लागेल आणि परत एकदा आपण रिव्हिजन करू आणि त्यासोबत प्रॅक्टिस पण चांगली एकदम मस्तपैकी करायची. त्याच्यावर टॅब्लोवरती वर्क करायचं आणि सध्या तर आता सगळं आपलं जे आहे ते आता सगळं म्हणजे लॅपटॉपवर बघून वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे बघून चाललेले आहे आणि सगळं हा थेरॉटिकलचा सध्या घेतोय आपण म्हणजे आणि प्रॅक्टिकल एवढा सध्या वर्क म्हणजे केलेलं होतं, परंतु गावी गेल्यामुळे ते विसरलो आणि आता परत सुरुवात करायची आपल्याला टॅब्लूवरती प्रॅक्टिकलसाठी. आणि सध्या आता जे काही काम करतोय मी ते सगळं लिखाणाचं काम करतो सध्या. म्हणजे की सध्या एखादा प्रोजेक्ट वगैरे असेल त्याच्याबद्दल ते कन्सेप्ट वगैरे केपीआय वगैरे व्हॉट इज अ केपीआय आणि आपले केपीआय वगैरे काय यूज करतोय, कुठे यूज करतो आणि काय केपीआय आपले चार्ट्स वगैरे काय असतात, म्हणजे रिक्वायरमेंट काय आपल्या चार्ट्सची, सगळं असं एक प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट बनवायचा आहे आपला. म्हणजे आता इलेक्ट्रिकल व्हेकल, इलेक्ट्रिकलचं मार्केट सध्या. तर म्हणजे आता 2010 पासून एखाद्या कंपनीचा एक डाटा घ्यायचा आपल्याला, याच्यावर CSV फाईल वगैरे असला आणि त्याच्यावरून आपलं एक त्याचा डॅशबोर्ड बनवायचा की 2010 पासून तर 2025 पर्यंत गाड्या किती सेल झाल्या वगैरे, अशा चार म्हणजे असे कमीत कमी व्हेकल किती सेल झाल्या, किती कस्टमर होते किंवा त्या गाड्याची पर्सेंटेजमध्ये किती काढायचं वगैरे, ह्या सर्व आपल्याला असा एक डॅशबोर्ड बनवायचा. तर आपण त्याची तयारी करतोय आणि आज दिवसभरामध्ये म्हणायचं म्हटलं की सकाळी लवकर उठलो. सकाळी लवकर उठून मग नंतर स्वामींचं आशीर्वाद तर आपण नेहमी घेतो आणि श्री स्वामी समर्थ महाराजां जरी आपल्याला दिसत नसले आज, परंतु स्वामींची सर्वात मोठी ताकद आता आज आपल्या पाठीशी आहे. महादेव असो कोणी असो, परमात्मा आणि म्हणजे कसं म्हणतात ना, देवाचं दर्शन आणि चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन हे आयुष्यात घ्यावंच माणसाने. तर ते प्रत्येकाला आता सध्या तर जीवनामध्ये लाभत चाललंय मार्गदर्शन पण आणि स्वामींचा आशीर्वाद पण. आणि काही गोष्टी अशा आहेत की जीवनामध्ये चढाव उतार होत आहे, परंतु डगमगायचं नाही. कारण की स्वामी म्हणतात की कुठलाही क्षण कसलाही आला तर डगमगायचं नाही. तुला वाटेल मी तुला अंधारात सोडलंय, परंतु तुझ्या पाठीशी मी आहे. परंतु तुला असं वाटतं मी अंधारात आहे, परंतु लक्षात ठेव, तुला स्वतःला त्या अंधारातून चालायचंय म्हणून मी तुला त्या अंधारात सोडले, परंतु तुला एकट्याला सोडलेलं नाही, असं श्री स्वामी समर्थ म्हणतात. म्हणून स्वामी